अमरावती शहरातल्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरात अपघात घडला। भरधाव कारनं रस्त्याच्या बाजूने पायी जाणाऱ्या पती पत्नीला धडक दिली। या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इसम गंभीर जखमी झाला आहे। पुष्पा बंडू चांदूरकर असं मृत महिलेचं नाव असून त्या आपल्या पती बंडू चांदूरकर यांच्यासोबत सकाळी पायी फिरायला निघाल्या होत्या। दरम्यान अमरावती शहरातील साईनगर भागात एका भरधाव वेगातील कारनं या दाम्पत्याला जोरदार धडक दिली। धडक दिल्यानंतर कार रस्त्यालगतच्या भिंतीवर जाऊन आदळली। या अपघातात पुष्पा यांचा जागीच मृत्यू झाला तर बंडू चांदूरकर गंभीररीत्या जखमी झाले। ही कार 21 वर्षीय तरुणी चालवत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। अपघातानंतर चालक तरुणीनं कार घटनास्थळी सोडून पळ काढला। या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला। या प्रकरणी अपघातग्रस्त दाम्पत्याच्या मुलाच्या तक्रारीवरून महिला कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे अमरावती दौऱ्यावर आहेत। आदित्य ठाकरे यांच्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पप्पू म्हणून टीका केली। यावर वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणणं किंवा वैयक्तिक टीका टिप्पणी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही असं ते म्हणाले। तर बच्चू कडू आणि रवी राणा वादावर बोलताना बच्चू कडू हे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या मनामध्ये काय आहे हे बोलले असल्याचं खरंच मला वाटतं हे फार दुर्दैवी आहे। कारण आज या राज्यामध्ये ओला दुष्काळ असताना सरकार काही मदत करायला तयार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने जेव्हा आदित्य ठाकरे साहेब एक मागणी करतायत त्या मागणीवर शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल याच्याबद्दल बोलण्याच्या ऐवजी अशी कोणाबद्दल वैयक्तिक टीका टिप्पणी करणं ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीला धरून मला वाटत नाही आणि कृषी मंत्र्यांनी तर असं करूच नाही। बच्चू भाऊंनी 2 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली ती मला वाटतं आपण साऱ्यांनीच पाहिली आणि ती पत्रकार परिषद अतिशय बोलकी होती आणि ते जे म्हणाले की आता एखाद्या लग्नात जरी गेलं तरी लोक म्हणतात खोकेवाला आलाय, ही जर परिस्थिती त्यांनी स्वतःहूनच सांगितलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या मनामध्ये काय आहे हे बच्चू भाऊंनी सांगितलं, म्हणून मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे। विदर्भ राज्य आंदोलन समितीची महत्त्वाची बैठक शनिवारी अमरावतीत पार पडली। विदर्भ राज्याकरता आता विदर्भवाद्यांची आरपारची लढाई सुरू झाल्याचं सांगत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरता विदर्भवाद्यांच्या आंदोलनांची मालिका बैठकीनंतर जाहीर करण्यात आली। विदर्भ राज्य आंदोलन समितीची कोअर कमिटी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा समन्वयक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीत संपन्न झाली। या बैठकीत स्वतंत्र विदर्भाच्या आगामी आंदोलनांची रूपरेषा ठरवण्यात आली। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाकरता आरपारची लढाई सुरू झाली असून मिशन 2023 संपेपर्यंत अभी नहीं तो कभी नहीं असा नारा विदर्भवाद्यांनी दिला। विदर्भ राज्य निर्मितीची जबाबदारी ही केंद्र सरकार आणि संसदेची असल्यामुळे केंद्र सरकारबरोबरच विदर्भातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना विदर्भ राज्य निर्मितीबाबत त्यांची आणि त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे हे जाहीरपणे स्पष्ट करण्यास भाग पाडण्याकरता विदर्भातील 10 खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विदर्भवादी 10 नोव्हेंबरपर्यंत पत्र व ईमेल पाठवून आंदोलन करतील अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली। याशिवाय नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समिती विधिमंडळावर हल्लाबोल आंदोलन करणार असल्याची ही माहिती विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी दिली। जनतेला विदर्भातल्या 10 खासदारांच्या मतदारसंघातल्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी विदर्भातल्या 10 खासदारांना पत्र पाठवून तुमची आणि तुमच्या पक्षाची भूमिका आणि धोरणं काय विदर्भ राज्य निर्मितीच्या बाबतीत ते जाहीरपणे जनतेपुढे स्पष्ट करावं या तऱ्हेची आम्ही त्यांना संधी देतोय। आणि 11 तारखेला 11व्या महिन्यात 11 जिल्ह्यातल्या 10 खासदारांपुढे आम्ही जातो आणि सत्ताधाऱ्यांना म्हणतो की तुम्ही कबूल केलं होतं राज्य द्यायचं, ते दिलं नाही म्हणून आमच्या आशाकांक्षाची पायमल्ली झाली आहे, म्हणून तुम्ही आमचा विश्वासघात केला, म्हणून तुम्ही खुर्चीत राहायचा अधिकार गमावला, म्हणून तुम्ही राजीनामा द्यावा। आणि विरोधकांना आम्ही म्हणतो की तुम्ही निंदकाचे घर असावे शेजारी हा रोल अपनावून संसदीय आयुध वापरून केंद्र सरकारला नागडं करण्यात, एक्सपोज करण्यात, हा निर्णय करण्यात भाग पाडण्यात अपयशी ठरले, म्हणून तुम्ही खुर्चीत राहण्याचा अधिकार गमावला, म्हणून तुमचाही राजीनामा मागतो। भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे शनिवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। दरम्यान त्यांनी भाजप शिंदे सरकारवर निशाणा साधला। महाराष्ट्राचे रोजगार गुजरातला पळवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आहे। महाराष्ट्र सरकार गुजरातसाठी काम करत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला। सरकार पक्ष म्हणून जे आहेत ते कोणाकरता काम करतायत असं वाटून जाते की ते गुजरातसाठी काम करतायत। वेदांत गेला त्यावेळेस सर्वांनी खूप नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्रातला विशेषतः तरुण जो युवक आहे, बेरोजगार आहे,
1.5 लाख युवकांना नोकऱ्या त्यामधून मिळणार होत्या. 1.5 लाख कुटुंब त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं जीवन त्यांना मिळणार होतं. तो वेदांत गेला. त्यानंतर पुन्हा आता टाटा एअरबसचा प्रकल्प जातो आहे. नेमकं हे सरकार करतं आहे काय, कोणासाठी काम करतं आहे असं सर्वांच्या मनामध्ये येऊन जात आहे. गुजरातसाठी काम चाललेलं आहे असं दिसतं आहे. आणि मला वाटतं सरकार बदलण्यामध्ये एवढा आटापिटा केला गेला, अनेक पद्धतीचा वापर केला गेला. हे सरकार बदलण्यामध्ये उद्देश हे महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला नेणं हा सुद्धा उद्देश असू शकतो असं माझं मत झालेलं आहे. बाळासाहेब थोरात आणि भुजबळ यांच्यासह राज्यातील 15 नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारनं काढून घेतली आहे. या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य शासनाचीच आहे, मात्र सरकारनं ही जबाबदारी झटकली आहे. आमच्या सुरक्षेची काळजी जनतेलाच आहे, त्यामुळं मला वैयक्तिक कुठलाही आक्षेप नसल्याचं ते म्हणाले. हां ठीक आहे. आता हे असं आहे की आम्ही काय त्या सुरक्षे असली तर काम करू शकतो असं काही नाही आहे. बिगर सुरक्षेचं आमचं काम चालू राहतं आणि शेवटी सरकारची जबाबदारी असते ही सुरक्षा म्हणजे काळजी घेण्याची, परंतु जनता आमची काळजी घेते ना, आम्हाला काही काळजी वाटत नाही. त्यामुळं सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणताही माझा व्यक्तिगत तर काहीच आक्षेप नाही. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वादावरही त्यांनी टीका केली. सध्या ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे त्याची पातळी खूप खाली गेली आहे, हे राज्याचं दुर्दैव असल्याचं ते म्हणाले. आता माझी 8व्या वेळेस मी विधानसभेमध्ये आलेलो आहे आणि 40 वर्ष पूर्ण करील आमदारकीचे. मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, सरकारं पाहिले, सरकारीमध्ये सहभागी मी राहिलेलो आहे. पण या 5 वर्षामध्ये आणि ज्या पातळीला राजकारण गेलेलं आहे असं यापूर्वी कधीही घडलेलं नाही. म्हणजे काय वक्तव्य नेते मंडळी काय वक्तव्य करते आहे, कोणत्या पातळीची करता आहेत, संघर्ष वादविवादाची पातळी काय आहे, हे सगळं काही अत्यंत दुर्दैवी चालल्यासारखं मला वाटतं. आपल्याला न शोभणारं, महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडणार नाही असं माझं मत आहे. व्यक्तिगत पातळीपर्यंत सगळं गेलेलं आहे. त्यामुळं अमरावतीत हा एक चाललेला भाग आहे. या व्यतिरिक्त भरपूर काही चाललेलं सतत आपण ऐकतो. मीडियाला बातमी मिळते, यापेक्षा याचा जनतेला मात्र याची याबाबतीत निश्चितपणे नाराजी असणार आहे. राहुल गांधींची महाराष्ट्रातील शेवटची सभा शेगाव इथं होत असून राहुल गांधी हे गजानन महाराजांचं दर्शन घेणार असल्याचंही थोरात यांनी सांगितलं. 7 नोव्हेंबरला देगलूरपासून दौरा सुरू होतो आहे आणि त्यानंतर नांदेड जिल्हा त्यांचे 4 मुक्काम आहेत, हिंगोली जिल्ह्यात 4 मुक्काम आहे. त्यानंतर वाशिम आणि अकोला जिल्ह्यातून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि विशेष म्हणजे शेगावचं दर्शन, महाराजांचं दर्शनसुद्धा ते घेणार आहेत. इथे जाहीर सभासुद्धा होणार आहे आणि आम्ही सभेची तयारी करतो आहोत. एक मोठी सभा ज्या दौऱ्यामधली जो काही आहे त्यांचा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचा जो दौरा आहे त्यामधली एक अविस्मरणीय सभा त्यांची व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप उत्सुकता या दौऱ्याच्या संदर्भात आहे, या सभेच्या संदर्भात. त्यामुळे शेगावची सभा ही एक ऐतिहासिक सभा म्हणून उल्लेख व्हावा इतकी चांगली होईल. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाबाहेर झुडपात आढळून आल्यानं खळबळ उडाली. तुर्तास पोलीस पुढील तपास करत आहेत. दीपक सातावकर असं मृत रुग्णाचं नाव असून तो 35 वर्षांचा होता. तो मूळचा चांदूर रेल्वे येथील राहणारा होता. त्याला ताप आल्याने शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. वॉर्ड क्रमांक 8 मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उशिरा रात्री तो कधी रुग्णालयाबाहेर निघाला, त्याचा कधी मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह झुडपात कसा आढळून आला याबाबत कुणालाही माहिती नाहीये. सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सिटी कोतवाली पोलिसांनी तिथं पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकणार आहे. काही दिवसांपूर्वीच याच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी एका रुग्णानं रुग्णालयातून पळ काढला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह चांदूर बाजार मार्गावरील एका शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तुर्तास पुढील तपास सुरू आहे. आज सकाळी त्याची बॉडी 6 नंबरच्या वाटच्या बाजूला मिळाली. तेव्हा आम्ही त्याचे फोटो घेऊन इंचार्ज सिस्टर आणि सर्वांना कळविले. त्यांनी ग्रुपवर टाकले. त्यानंतर त्याचे अर्ध्या घंट्यातच 1 घंट्यात आईवडील आले आणि त्यांना ती बॉडी दाखवली. त्यांनी म्हटले हा आमचा मुलगा आहे आणि ते ओळखी झाली. ओळखी झाल्यानंतर त्याच्या रितसर PM करता त्याला पाठवण्यात आले आणि त्याचे आता PM होणार. अमरावती जिल्ह्यातील एकूण 54 प्रकल्पांमध्ये सध्याच्या घडीला 93.33% पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. अमरावती जिल्ह्यात मोठा 1, मध्यम 7 आणि लघु 46 असे एकूण 54 प्रकल्प आहेत.
या प्रकल्पातील पाण्यावरच सिंचन तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. मागील 2-3 वर्षे जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले नव्हते. ज्या प्रकल्पात पाणी उपलब्ध होतं तेही प्रकल्प फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरडे पडत होते. त्यामुळे अनेक समस्या उद्भवत होत्या. गेल्या वर्षीही मार्च-एप्रिल महिन्यात अनेक प्रकल्प कोरडे पडले होते. त्यामुळे काही भागात विहीर अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला होता. मात्र यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यानंतर पावसाची संततधार कायम होती. काही भागात अतिवृष्टीही झाली. सततच्या पावसामुळे प्रकल्पात पाण्याची आवक होत राहिल्यानं मागील 5 वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यातील मोठा अप्पर वर्धा प्रकल्प, याशिवाय शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सापन, पंढरी, गरगा, बोर्डा नाला हे 7 मध्यम प्रकल्प आणि 46 लघु प्रकल्प मिळून 93.33% अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. मुबलक पाणीसाठ्यामुळे रबी हंगामात उत्पादनातही वाढ झाली आहे. पशूंच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यातील लहान मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये 88.9% इतका जलसाठा शिल्लक होता. थंडी पडताच पर्यटकांची पावलं मेळघाटकडे वळू लागली आहेत. चिखलदराप्रमाणेच मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदराप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विविध भागात सुरू असलेल्या जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. येथील ब्रिटिशकालीन रेस्ट हाऊस पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. मेळघाटात वाघ, बिबट, अस्वल, रानगव्यांचं दर्शन पर्यटकांसाठी पर्वणी ठरलं आहे. येथील वैराट, सेमाडोह, शहानूर, नरनाळा, बोरी, धारगड, वसाली, सिपना व अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या जंगल सफारीसह कोलकास येथील हत्ती सफारीला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. पर्यटन वाढल्यानं स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. गेल्या 2 वर्षांपासून कोरोना काळात अनेक कुटुंबांचे आखलेले बेत आता पर्यटनानं पूर्ण होऊ लागले आहेत. जंगल सफारी, जिप्सी यासाठी शासकीय दर आकारले जात आहेत. एका जिप्सीमध्ये 6 पर्यटकांना सफारीची परवानगी आहे. चिखलदरा, नरनाळा, धारगड, बोरी इथं जवळपास 70 जिप्सी चालक असून जंगल सफारी व पर्यटन स्थळावरील विविध पॉईंटसाठी त्यांना आता रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. याशिवाय जंगलातील कोलकास, रंगबेली, हत्रू, चौराकुंड, सेमाडोह येथील पर्यटन संकुले खुले असून इतर संकुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन केलं. अचलपूर रेल्वे स्थानकाची सजावट करत लहान मुलं आणि मजूर वर्ग यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. शकुंतला एक्सप्रेस सुरू व्हावी म्हणून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही आंदोलन करत आहेत आणि याच अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलं. या अंतर्गत माहेर फाउंडेशन आणि माहुली इंजिनिअरिंग यांच्या पुढाकारानं रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. तर राजकुमार बरडी आणि कमल केजरीवाल यांच्या पुढाकारानं सजावट करण्यात आली आणि त्यानंतर संतोष नरेडी आणि धनंजय नाकील यांच्यातर्फे शेकडो चिमुकल्यांना फटाक्यांचं वितरण करून आतिषबाजी करण्यात आली. योगेश खानजोडे, गजानन कोल्हे, राजेश अग्रवाल यांच्यासह अनेकांनी या सामाजिक उपक्रमातून प्रतिकात्मक आंदोलन केलं. शिंदे सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर खात शेतकऱ्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. यावर ज्येष्ठ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शिंदे सरकारमधील आमदारांना नौटंकी करण्याशिवाय दुसरं कामच उरलं नसल्याचा त्यांनी आरोप केला. उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे आणि सगळेजण वाट बघतायत की राहुलजी कधी येणार आहेत. लवकरच येतील. आता त्यांची 7 तारखेला येत आहेत की 8 तारखेला हे 1-2 दिवसात माहिती होऊन जाईल. भव्य सभा आहे गजानन महाराजांच्या चरणी आणि त्यांचं आशीर्वाद आम्हाला मिळेल असा ठाम विश्वास आहे. किती लोक येतात आता ते लोक मोजायची जबाबदारी तुमची, आमची नाही. भरपूर येतील. जे आत्ता सत्ताधारी जे आहेत म्हणजे ईडी सरकार जे आहेत त्यांचे जे आमदार आहेत त्यांना दुसरा पर्याय राहिलेला नाही नौटंकी करण्याशिवाय. कारण त्यांचं सरकार चुकीच्या गोष्टी करत आहे हे त्यांना कळतं आहे आणि शेतकऱ्यांसाठी बोलायला तर लागणारच आहे ना, कारण त्यांच्याचपाशी जावं लागणार आहे. पण शेतकऱ्यांबद्दल हे लोक फक्त घोषणाबाजी करतायत, वास्तविकतेमध्ये काहीही उतरत नाही आहे, ही फॅक्ट. शेगाव रेल्वे स्थानकाचं श्री संत गजानन महाराज रेल्वे स्थानक शेगाव असं नामकरण व्हावं अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना केली आहे.
खासदार अनिल बोंडे यांनी नुकतीच रेल्वेच्या NRUCC बोर्डावर निवड झाली आहे। यामध्ये त्यांनी शुक्रवारी रात्री शेगावच्या रेल्वे स्थानकावर भेट देऊन तेथील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली। सेवा आणि समर्पण भावनेनं शेगाव संस्थांचं कार्य सुरू असून रेल्वेमुळे दळणवळणाची चांगली सुविधा इथे उपलब्ध आहे। येथील स्थानकाला अ वर्गाचा दर्जा देखील मिळाला आहे। सद्गुरू श्री संत गजानन महाराज हे साईबाबा शिर्डी यांचे समकालीन संत असून साईबाबांच्या कर्मस्थळी शिर्डीला रेल्वे स्थानकाचं नाव साईनगर शिर्डी असं ठेवलं आहे। यामुळे गजानन महाराजांची कर्मभूमी असलेल्या शेगाव येथील रेल्वे स्थानकाचं श्री संत गजानन महाराज रेल्वे स्थानक शेगाव असं नामकरण व्हावं आणि या स्थानकावर आणखी काही प्रवासी सुविधा तत्काळ उपलब्ध व्हाव्या म्हणून देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यसभेत आवाज उठवणार असल्याचं खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी म्हटलंय। राज्यसभेमध्ये 0 ओव्हरमध्ये आणि त्याच्या अगोदरही पत्राच्या माध्यमातून श्री संत गजानन महाराज शेगाव रेल्वे स्टेशन असं नामाधिकरण करण्यात यावं आणि संपूर्ण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या ज्या विविध लीला आहेत त्या लीला पोस्टरच्या रूपात मध्ये इथे प्रदर्शित करण्यात याव्या। म्हणजे आलेला जो भाविक राहील त्याला उतरल्याबरोबर श्री संत गजानन महाराजांचं दर्शन झालं पाहिजे, त्यांचं जीवन कार्य कळलं पाहिजे। या दृष्टीनं निश्चितपणे या रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव मी मांडणार आहे। यासाठी मी रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव, त्याचप्रमाणे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांना विनंती करणार आहे। 2 तारखेला सेंट्रल रेल्वेच्या GM सोबत माझी बैठक आहे, त्यामध्ये हे सर्व विषय मी मांडणार आहे। या बातमीपत्रात बस इतकंच। नमस्कार।